हा पुलाची जी उंची खूप कमी झालेली, का झाली, कशी झाली, कोणामुळं, तो विषय खूप जुना झाला आता. पण इथून जाणारं जुन्नरपर्यंतची वाहतूक आहे पूर्ण, आणि पूर्वेला पण पूर्व पट्ट्यात फार नगर जिल्ह्यात सगळी वाहतूक इथूनच होत असते. हा MDR आहे, इथून 1 नंबर MDR आहे, पूर्वेला 8 नंबर MDR आहे. इथून या रस्त्याची पूर्वेकडे जाणारी आणि पश्चिमेला जाणारी सगळी वाहतूक आहे. या वाहतुकींच्या हिशोबाने या पुलाच्या छोटा झाल्यामुळं खूप अडचणी तयार झाल्या. त्याच्यानंतर इथं पाणी पाहत असाल तुम्ही खाली, त्या पुलात 1 फुटापर्यंत पाणी साचलेलं असतं काय. पावसाळ्यात तर खूप अडचणी आहेत आणि याच्यावर कुणाचंही लक्ष नाही. आम्ही वारंवार NHAIच्या अधिकाऱ्यांकडं त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं, पण त्यात काहीही झालेलं नाही. हे ड्रेनेज जे साईडचं आहे ते पूर्ण चॉकअप पण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं ज्या काय गोष्टी आहेत या सगळ्या त्या खूप अडचणीच्या होतात. तर आमच्या सर्व 14 नंबर किंवा येडगाव, नगदवाडी, कांदळी सर्व परिसरातल्या सर्व लोकांचं म्हणणं आहे की हा पूल उंच व्हावा, उंच आला पाहिजे, की जेणेकरून सगळ्या नागरिकांचं याच्यातून समाधान होईल. जाण्या येण्याच्या, दळणवळणाच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. खूप अडचणीचा काळ झालेला आहे, खूप अडचणी चालू आहे तिथं. तुम्ही आता जे काय कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे ते तुम्ही आखोत एका हाल इथं पाहिलेला आहे. ट्रॅफिकची, गाड्यांची ये जा, दळणवळणाची ये जा, दुसरी कुठली सुविधा नसल्याकारणानं आणि पुलाची उंची कमी असल्याकारणानं लोकांना होणारा लागान अननेसेसरी त्रास आहे. सांडपाण्याचा त्रास आहे. एक तर सकल भागामध्ये पाणी चौकडून वाहत येतं आणि वस्तीमध्ये घुसतं. याची शासनाने विचार करून याची दक्षता घ्यावी. यासाठी आम्ही आमच्या शासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी, आमच्याकडे आकर्षित करण्यासाठी म्हणून आज सर्वजण जमून जे आमचं म्हणणं आहे, एक तर उंची वाढवावी, अन्यथा ते सर्कल रूपाने काय असेल नसेल तर शासनाला योग्य वाटेल त्या पद्धतीने आमची गैरसोय दूर करून द्यावी, हीच विनंती शासनाकडे आम्ही करणार आहोत. आणि जर शासनाने याच्याकडं काळजीपूर्वक विचार करून जर लक्ष दिलं नाही तर आम्हाला पुढचं पाऊल म्हणजे आम्हाला आंदोलन करावं लागेल. तिथपर्यंत आम्हाला जाऊ देण्याची तजवीज शासनाने घेऊ नये, हीच विनंती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.